अशी कुठली एक सेक्शुअल हेल्थ रिलेटेड गोष्ट आहे की जे मुलींच्या बाबत आहे की याच्याबद्दल अवेअरनेस असायला पाहिजे? सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस हे खूप कॉमन आहे, म्हणजे लोकांना जास्ती माहिती नाही आहे की हे काय असतं नक्की. त्याच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक काय आहे ना की सेक्स एज्युकेशन नाही आहे, प्रॉपर कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्स एज्युकेशन नाही. पण दे डोंट टेल यू की म्हणजे प्रॉपर सेक्शुअल इंटरकोर्स काय असतं, व्हॉट इज इंटिमेसी, हाऊ अ पर्सन कॅन एन्जॉय इंटिमेसी, आणि रिगार्डिंग सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज पण नाही सांगत. सो आय थिंक द बेसिक रिझन फॉर ऑल दिस प्रॉब्लेम इज लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन इन अवर स्कूल्स. कन्सेंट म्हणजे नक्की काय असतं? मला वाटतं की कन्सेंट शुड बी इनकॉर्पोरेटेड इन अवर सेक्स एज्युकेशन ऑल्सो. आणि कन्सेंट म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे फॉर अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी हे पण नाही शिकवत शाळेमध्ये. सो लोकांना काय वाटतं ना की नाही परफॉर्मन्स चांगलं व्हायला पाहिजे. अरे प्लेजरवरती फोकस करा ना तुम्ही. ट्राय टू फाइंड आउट अदर वेज ऑफ इंटिमेसी. म्हणजे यू जस्ट फोकस ऑन पेनिट्रेशन, तसं नाही व्हायला पाहिजे. फोकस ऑन कर्डलिंग, किसिंग, मसाज करा तुम्ही. आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज याच्याबद्दल कसं माहिती पडणार? यू शुड यूज बॅरियर म्हणजे कॉन्डोम्स वगैरे यूज करा, त्याच्याने त्याची शक्यता कमी होते. आणि एक समज आहे की जर इन केस कॉन्डोम यूज केलं म्हणजे फुल प्रूफ आहे, आणि तो एक गैरसमज आहे. म्हणजे मग गैरसमज आहे की त्याच्या अतिरिक्त पण होऊ शकते, म्हणजे डायरेक्ट तुमचं आहे. आणि ओरल सेक्स मध्ये पण तुम्हाला होऊ शकते इफ यू आर नॉट युझिंग अ कॉन्डोम. यू हॅव इंटरकोर्स नाही झालं तरीही ओरल सेक्स मध्ये पण तुम्हाला STD तसं आहे. व्हर्जिनिटी याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा असा टॅबू करण्यासारखा विषय आहे का? इंडियामध्ये काय आहे ना की इफ व्हर्जिन आहे फिमेल दॅन मॉरॅलिटी वर्सेस आहे, व्हर्जिनिटी वर्सेस मोरॅलिटी आहे. म्हणजे लग्नाचे आधी फिमेल शुड बी व्हर्जिन तसं आहे. इफ शी इज नॉट मध्ये त्याचं काहीतरी लफडं होतं बाहेर. सेक्स म्हणजे फक्त इंटरकोर्स की आणखी काही? सेक्स मध्ये लोकांना वाटतं इंटरकोर्स. इट शुड बी अबाउट द इंटिमेसी, हाऊ यू ट्रीट युअर पार्टनर, हाऊ यू टेक केअर ऑफ युअर पार्टनर ड्युरिंग द ऍक्टिव्हिटी, how you communicate with your partner during the sexual activity. So it's not only the sexual intercourse, it's about the overall well-being with your partner, how you are behaving with your partner. So लोकांना फक्त intercourse वाटतं, but I see sex not as sexual intercourse, I see sex as love making, taking care of each other. But sex is a vast subject. मला तसं वाटत होता. डॉक्टर रोशिता खरे मॅम, उघड उघड मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सेक्सोलॉजिस्ट म्हणजे काय होतं का, त्यांची गरज काय आहे याबद्दल जरा सांगाल का मला? ओके. सेक्शुअलॉजिस्ट म्हणजे जे की सेक्शुअल प्रॉब्लेम्स बद्दल जे ट्रीटमेंट करतात ते सेक्शुअलॉजिस्ट असतं. म्हणजे सेक्शुअलॉजिस्ट लोकांना काय वाटतं की फक्त जे सेक्शुअल इंटरकोर्स और सेक्स बद्दल जे सांगतं, पण सेक्शुअलॉजिस्ट म्हणजे काय, जे तुम्हाला सेक्शुअल एनाटॉमी मध्ये जे असतं फिमेलचा की मेलचा, और दे टेल यू अबाउट द कन्सेंट म्हणजे काय असतं सेक्शुअल इंटरकोर्स साठी, और सेक्शुअल एक्सपिरियन्सेस और सेक्शुअल डिस्फंक्शन जसे की इरेक्टाईल डिस्फंक्शन, की डिझायरचं प्रॉब्लेम असतं काय काय लोकांमध्ये, की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असतं. सो बेसिकली सेक्शुअलॉजिस्ट ट्रीट दोज प्रॉब्लेम्स. सो सेक्शुअलॉजिस्ट आर डॉक्टर्स हू ट्रीट द सेक्शुअल प्रॉब्लेम्स अँड दोज हू गिव्ह सेक्शुअल काउन्सिलिंग, मध्ये कसं तुम्ही तुमच्या पार्टनरला अप्रोच करू शकता, कसं तुम्ही पार्टनरला खुश करू शकता ड्युरिंग द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, आणि कन्सेंट आणि इंटिमेसी काय असतं, दे टीच यू द सेक्शुअल पार्ट ऑफ द रिलेशनशिप. अच्छा. आणि कन्सेंट म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे फक्त विचारलेलं चालतंय की म्हणजे त्यात विचारायला पाहिजेत, किंवा बऱ्याचदा होतं की जनरल बोलतायत त्याच्यामुळे असं गृहीत धरलं जातं की कन्सेंट आहे. नक्की कन्सेंट काय होतं आणि का गरजेचं आहे? कन्सेंट खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली लोकांना बेसिकली वाटलं की इफ पर्सनने नाही बोललं, फक्त रेडी आहे कोणती ऍक्टिव्हिटीसाठी, म्हणजे त्याचा होकार असतं. सो ते कन्सेंट नाही असत. कन्सेंट म्हणजे तुम्ही ते ऍक्टिव्हिटीसाठी रेडी आहे की नाही, तुम्हाला ते डिझायर आहे ऍक्टिव्हिटीज, आणि कन्सेंट शुड नॉट बी अंडर प्रेशर की तुम्ही काय त्याला लुभावणं दिली की नाही तुम्ही हे करा ते मी हे करते. सो कन्सेंट तसं आहे की इट शुड बी येस और नो. इफ अ पर्सन सेज की नो, दॅट मीन्स की नो.
आणि कन्सेंट खूप इम्पॉर्टंट आहे कोणतेही ऍक्टिव्हिटीसाठी. म्हणजे मला वाटतं की इट शुड बी इनकॉर्पोरेटेड इन आवर एज्युकेशन सिस्टम ऑल्सो. आणि लहानपणापासून वी शुड टीच अवर किड्स की नाही कन्सेंट काय असतं. लाईक इफ यू एंटर अ रूम, म्हणजे तुम्ही कोणी रूम मध्ये गेले और यू मस्ट नॉक द डोर की मी येऊ शकतो का आतमध्ये, और तुम्हाला काय पाहिजे कोणाबरोबर, जसे मुलांचं असतं की पेन पाहिजे पेन्सिल पाहिजे, सो यू मस्ट आस्क, यू शुड नॉट टेक. सो कन्सेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी शुड टीच द बेसिक ऑफ कन्सेंट फ्रॉम चाइल्डहुड ओनली. आणि मला वाटतं की कन्सेंट शुड बी इनकॉर्पोरेटेड इन अवर सेक्स एज्युकेशन ऑल्सो. बिकॉज लोकांना काय वाटतं की तो काय बोलत नाही, ते मुलगी काय बोलत नाही, दॅट मीन्स तिचा होकार आहे आणि आय शुड प्रोसीड फॉर द ऍक्टिव्हिटी. सो कन्सेंट तिकडे इम्पॉर्टंट असते. कन्सेंटमध्ये तसं नाही की एकदा कन्सेंट दिली की हा येस यू कॅन गो अहेड, बट इन केस इन बिटवीन इफ द पर्सन इज नॉट रेडी की नाही तिला नाही आवडलं ते गोष्टी, सो ते कन्सेंट कधी पण विड्रॉ करू शकतं. आणि खूपदा काय असतं की लोकांना ते वाटतं की इफ लॉंग टर्म रिलेशनशिप आहे, खूप वर्षापासून ओळख आहे, सो कन्सेंटची गरज नाहीये. पण तिकडे पण कन्सेंटची गरज असते. अशोदेमध्ये तुम्ही 15 वर्ष 20 वर्षापासून ओळख आहे तुमची, पण स्टील इफ यू आर आस्किंग फॉर समथिंग अँड इफ द पर्सन सेज नो, दॅट मीन्स नो. आणि कन्सेंट इज नॉट नेगोशिएबल. तसं आहे. खूप लोकांना वाटतं की नाही आपण हे बोललं की नाही तो म्हणजे हो बोलणार आहे, और आपण तिला सांगितलं नाही मी ह्याच्याबद्दल तुम्हाला हे देतो, सो आणि त्याच्यामुळे तो हो बोलणार आहे. सो तसं नाही. इफ अ फिमेल सेज नो और इफ अ मेल सेज नो, दॅट मीन्स की नो, इट इज अ नॉन निगोशिएबल अफेअर. तसं आहे. आणि कन्सेंट फक्त एक पार्टनर सोबतच नसलं, म्हणजे सुरुवातीपासून एक सवय असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची कन्सेंटची, मग ते आपोआप येत जाईल हळूहळू सगळ्यांमध्ये. तसं आहे. सो इट इज म्हणजे इट शुड बी लर्न फ्रॉम द चाइल्डहुड. पेरेंट्स शुड टीच देअर किड्स की नाही हे कन्सेंट खूप इम्पॉर्टंट असते. लाईक पेरेंट्स टीच करू शकता की इन केस कोणी आला ओळखीचा की अनोळखीचा आहे, शाळेमध्ये आला की घरी आला आणि दॅट पर्सन हक सकेल, म्हणजे पण इफ तुम्हाला नाही आवडलं तर यू मस्ट से नो की मला नाही आवडलं. सो देअर पण म्हणजे लोकांची कन्सेंट पाहिजे. इफ यू वॉन्ट टू हग अ पर्सन ऑल्सो देअर पण तुमची कन्सेंट पाहिजे की तुम्हाला हे आवडतं की नाही आवडत. सो इट शुड बी अ ग्रॅज्युअल प्रोसेस, इट शुड बी अ लर्निंग प्रोसेस थ्रू आउट युअर लाईफ स्पॅन. तसं आहे. आणि मला एक महिलांच्या रिलेटेड एक प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की मुलगी कुठल्या तरी रिलेशनशिप मध्ये होती, तर याला एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं की ती आधी होती आणि वर्जिन आहे की नाही, किंवा ती रिलेशनशिप मध्ये होती, म्हणजे तिला फक्त नंतर एक मुलगी म्हणून बघितलं जात नाही, तिला वेगळ्या म्हणून की ती अरे ती अशीच आहे ती तशीच आहे. तर या वर्जिनिटी याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा असा टॅबू करण्यासारखा विषय आहे का? नाही, हे खूप मोठा टॅबू विषय आहे. इंडियन कल्चरमध्ये तो खूप मोठा विषय आहे. इंडियामध्ये काय असतं ना की इफ अ फिमेल इज वर्जिन, म्हणजे त्याचं जे हायमन आहे ते ब्रेक नाही झाला तेव्हा ते वर्जिन आहे, अदरवाईज ते वर्जिन नाहीये. आणि आजकाल स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जिममुळे की खूप ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असते, सो त्याच्यामुळे हायमन ब्रेक होऊ शकतं. पण इंडियामध्ये काय आहे ना की इफ वर्जिन आहे फिमेल दॅन मॉरॅलिटी वर्सेस आहे, वर्जिनिटी वर्सेस मोरॅलिटी आहे. इफ अ फिमेल इज नॉट वर्जिन म्हणजे त्याचं काहीतरी खराब असते ना. सो वर्जिन एक खूप मोठं टॅबू आहे इंडियन कल्चरमध्ये. सो वी शुड ब्रेक दॅट टॅबू ऑल्सो. आणि वर्जिनिटीचं काय असतं की म्हणजे की हिंदुइझम कल्चरमध्ये अजून त्याचं खूप जास्ती आहे की म्हणजे लग्नाचे आधी फिमेल शुड बी वर्जिन. तसं आहे. इफ शी इज नॉट मध्ये त्याचं काहीतरी लफडा होता बाहेर. सो हा म्हणजे हे खूप मोठा टॅबू आहे वर्जिनिटी मध्ये, आणि इट इज डायरेक्टली वर्सेस टू मोरॅलिटी इन इंडियन कल्चर. तसं आहे. तुम्हाला आतापर्यंतच्या ज्या करिअरमध्ये अशी कुठली एक सेक्शुअल हेल्थ रिलेटेड गोष्ट आहे की जे मुलींच्या बाबत आहे की याच्याबद्दल अवेअरनेस असायला पाहिजे पण नाहीये, असा कुठला एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला? म्हणजे खूपदा मुलींना ना हे नाही माहिती, म्हणजे जसे आता आपण वर्जिनिटी बद्दल बोललोय, ठीक आहे. सो खूपदा मुली माझ्याकडे येते पोस्ट देअर मॅरेज की माझं ना म्हणजे ब्लिडिंग नाही झाला लग्न, म्हणजे जेव्हा मला फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स झाला नवऱ्याबरोबर माझी ब्लिडिंग नाही झाली. सो माझा नवरा म्हणतोय की तू वर्जिन नाही आणि तुझं आधीपासून कुठेतरी अफेअर
होतं. सो एक हे खूप कॉमन प्रॉब्लेम विच आय फेस इन माय ओपीडी सेटअप. दुसरं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस, हे खूप कॉमन आहे. म्हणजे लोकांना जास्ती माहिती नाहीये की हे काय असतं नक्की. त्यांना काय वाटतं की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस तेव्हा होतं जेव्हा तुम्ही मल्टिपल पार्टनर्स बरोबर सेक्शुअली ऍक्टिव्ह असतं, पण तसं नाहीये. म्हणजे तुम्ही एक पार्टनर बरोबर पण ऍक्टिव्ह असताना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज तुम्हाला होऊ शकते. आणि बाकी खूप सारे मिथ्स पण आहे जेव्हा म्हणजे क्लिनिकला येते की म्हणजे जे फर्स्ट जे खूप कॉमन आहे माझी ओपीडी सेटअप मध्ये की जे फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स असतं ते खूप पेनफुल असतं आणि ब्लिडिंग व्हायला पाहिजे. ठीक आहे, पण तसं नाही होत. म्हणजे फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स कॅन बी व्हेरी प्लेजरेबल इफ यू डू अ व्हेरी गुड फोरप्ले विथ युअर पार्टनर. तुमची अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे, रिस्पेक्ट दोघांमध्ये खूप चांगला आहे आणि कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. सो तेव्हा म्हणजे तसं नाही की म्हणजे फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स झाला की तुम्हाला दुखणार और ब्लिडिंग होणार. माझ्याकडे खूप अनकन्झ्युमेटेड मॅरेजेसची केसेस येतात. म्हणजे दिवसामध्ये एक तरी केस मी बघते अनकन्झ्युमेटेड मॅरेज. अनकन्झ्युमेटेड मॅरेज म्हणजे की लग्नाला 1, 2, 3, 4, 5 वर्ष झाले, स्टील दे हॅव नॉट कन्झ्युमेटेड, म्हणजे दे हॅव नॉट डन सेक्शुअल इंटरकोर्स. काय काय ते फिमेलला हे भीती असते की माझा सेक्शुअल इंटरकोर्स माझा झाला तर मला खूप त्रास होणार आहे, मला ब्लिडिंग होणार आहे आणि मला मध्ये इमर्जन्सी मध्ये जावं लागेल, तसं आहे. सो हे एक खूप कॉमन आहे प्रॉब्लेम जे की मी डे टू डे लाईफ मध्ये माझी ओपीडी मध्ये फेस करते. सो वी मस्ट ऍड्रेस दिस प्रॉब्लेम. आणि त्याच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक काय आहे ना की सेक्स एज्युकेशन नाहीये, प्रॉपर कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्स एज्युकेशन नाही. शाळेमध्ये काय होतं ना, बुक्समध्ये अॅनाटॉमी शिकवतं की काय फिमेल पार्ट्स आहे, काय मेल पार्ट्स आहे आणि मेन्सेस कसे असते, जे पाळी येते ते कसे होते आणि युट्रसचे काय रोल असतं, ओव्हरीजचे काय रोल असतं, हे सगळं शिकवतं. पण दे डोंट टेल यू की म्हणजे प्रॉपर सेक्शुअल इंटरकोर्स काय असतं, व्हॉट इज इंटिमेसी, हाऊ अ पर्सन कॅन एन्जॉय इंटिमेसी. आणि रिगार्डिंग सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज पण नाही सांगत. आणि कन्सेंट म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे फॉर अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी हे पण नाही शिकवत शाळेमध्ये. सो आय थिंक द बेसिक रिझन फॉर ऑल दिस प्रॉब्लेम इज lack of sex education in our schools. If we do that, that will really help our people to overcome these problems. आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज याच्याबद्दल कसं माहिती पडणार की आता याच्याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे की ते नको व्हायला आपल्याला, किंवा काय काय याच्या काही टेस्ट असतात किंवा काय काळजी घेतली पाहिजे? सो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज एज द नेम इम्प्लिफाईज की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज म्हणजे जे डिजीजेस जे सेक्शुअल इंटरकोर्स द्वारा होतं, दॅट इज कॉल्ड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीजेस. सो येस, फर्स्ट ऑफ ऑल whenever you go for the intercourse यू शुड यूज बॅरियर म्हणजे कॉन्डोम्स वगैरे यूज करा. त्याच्याने त्याची शक्यता कमी होते. तसं नाहीये की इफ यू यूज अ कॉन्डोम सो तुम्हाला सेक्शुअल शक्यता कमी होते, कन्फर्म काय ते कधी कधी स्किन रिलेटेड इश्यूज पण होऊ शकते पार्टनरला. सो दॅट कॅन ऑल्सो बी म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आले स्किन की सलायवा मध्ये तुमचं काय इन्फेक्शन आहे, इफ HIV आहे, STD आहे, म्हणजे HIV सारखे जे काय इन्फेक्शन आहे त्यांचे खूप कमी चान्सेस असतात ते की सलायवा मध्ये पण होऊ शकतं. सो तिकडे पण तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस होऊ शकतात. सो तसं नाही, म्हणजे एक लोकांना काय वाटतं ना की मी कॉन्डोम यूज केला तर मला नाही होणार आहे. त्याचं माझ्याकडे असे पेशंट्स येतात, दे गो टू सेक्स वर्कर्स, ठीक आहे, नंतर त्यांचं म्हणजे काय वेगळे प्रॉब्लेम साठी आले आणि मला वेन आय टेक द हिस्ट्री सो मला कळलं की दे वेंट टू द सेक्स वर्कर्स. सो त्यांचं होतं की मॅडम मी ते कॉन्डोम यूज केलं होतं, मला कशा होणार आहे. सो माझं तेच होतं की इट इज नॉट लाईक कॉन्डोम इज नॉट द क्लिअर कट थिंग की तुम्ही यूज केला कॉन्डोम तर तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज नाही होणार आहे. देर अदर वेज ऑल्सो वेअर यू कॅन गेट द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस. सो हे एक आहे लोकांना. आणि एक समज आहे की जर इन केस कॉन्डोम युज केलं म्हणजे फुल प्रूफ आहे, आणि तो एक गैरसमज आहे. म्हणजे मग गैरसमज आहे की त्याच्या अतिरिक्त पण होऊ शकते, म्हणजे डायरेक्ट तुमचं आहे आणि ओरल सेक्स मध्ये पण तुम्हाला होऊ शकते इफ यू आर नॉट युझिंग अ कॉन्डोम यू हॅव. अच्छा, इंटरकोर्स नाही झालं तरीही ओरल सेक्स मध्ये पण तुम्हाला होऊ शकतं, तसं आहे. सो हे मिथ्स आहे लोकांचे की आपण हे युज केलं ते नाही होणार आहे. सो इट शुड बी ऍड्रेस्ड ऑल्सो. आणि बऱ्याचदा काय होतं, कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स आहेत किंवा मुलं किंवा मुली, तर तुम्ही बेंचिंग प्रकार माहिती असेल किंवा ऐकला असेल तुम्ही. सध्या एक सुरू आहे युथ मध्ये, नवीन मुलांमध्ये, तर त्यांनी मल्टिपल पार्टनर सोबत सेक्स केला किंवा होतोय,
तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? सो फर्स्ट ऑफ ऑल जे मी प्रत्येक वेळा तेच म्हणते की सेक्स एज्युकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला शिकवलं गेलं की STDs काय आहे, सो यू विल टेक प्रिकॉशन. बी अवेअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की तुमची व्हॅल्यूज काय, तुमची बाउंड्रीज काय आहे, वेअर यू शुड से येस अँड वेअर यू शुड से नो. काही लोकांना अवेअरनेस नाही राहत की म्हणजे त्यांची काय अपेक्षा, स्वतःबद्दल काय अपेक्षा आहे ते आहे. दुसरं, बी एज्युकेटेड अबाउट द थिंग. म्हणजे यू शुड नो अबाउट युअर राईट्स की कन्सेंट काय आहे, की तुम्हाला नाही करायची तर नाही. बी असर्टिव्ह अबाउट द थिंग की बी क्लिअर अबाउट सेइंग नो. नाही म्हणजे नाही. इट शुड नॉट बी नेगोशिएबल इन एनी केस. सो ते आहे. दुसरं काय असतं ना की युअर पिअर यूज टॅक्टिक्स की नाही सगळे करताय तुम्ही पण करून बघा. सो यू जस्ट गेट कॅरीड अवे आणि तुम्हाला कळत नाही की तुम्ही काय करताय. देन अगेन आय हॅव सीन अ लॉट ऑफ केसेस विथ इंटॉक्सिकेटेड स्टेटमध्ये की अल्कोहोल वीड हे घेतलं आणि यू गेट इंटॉक्सिकेटेड आणि तुम्हाला डिसिजन मेकिंग येत नाही की काय आहे. सो इन दॅट केस ऑल्सो यू लूज द थिंग्स आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की मी हे काय केलंय. नंतर अवेअरनेस अबाउट दिस थिंग युअर बॉडी की तुमची बॉडीला काय पाहिजे. ट्राय टू मेक कॉन्टॅक्ट विथ सेल्फ माइंडेड पीपल. म्हणजे की ट्राय टू बी विथ दोज पीपल ज्यांना कळतं की तुमची बाउंड्रीज काय आहे, तुमची व्हॅल्यूज काय आहे आणि दे शुड रिस्पेक्ट इट. ठीक आहे, यू गेट फ्रेंड्स विथ एनीवन पण त्यांना नाही माहिती की तुमचा बॅकग्राऊंड काय आहे आणि यू कॅन एंड अप इन एनिथिंग एल्स. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. देन खूप सारे जे मिथ्स असते कॉलेज स्टुडंट्समध्ये दे शुड बी ॲड्रेस्ड ऑल्सो की लाईक इंटरकोर्स बद्दल जे आहे. सो अगेन कमिंग टू द सेक्स एज्युकेशन ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो दिस शुड बी टेकन केअर. सोशल मीडियाचा खूप जास्त मोठा इम्पॅक्ट असतं. म्हणजे यू जस्ट सी ऑन की अरे तो हे करतोय, तो बाहेर गेला, तिची गर्लफ्रेंड आहे, तिची मल्टिपल गर्लफ्रेंड्स आहे. सो यू गेट कॅरीड अरे यार मला ते एक पण गर्लफ्रेंड नाहीये आणि देन यू गेट इन टू रॉंग थिंग्स ऑल्सो. सो बेटर यूज सोशल मीडिया फॉर गुड थिंग्स, गुड प्लॅटफॉर्म्स वेअर यू कॅन गेट एज्युकेशन, अवेअरनेस अबाउट self, not about other things. एक तुम्ही comparison करता. So this should be avoided. And know की where you can get help. म्हणजे तुम्हाला नाही कळत की काय करायची. So there are professional help available all over India. Hotlines आहे where you can go and see की काय करू शकता तुम्ही. So in that case college going students should be aware about themselves, stay educated about themselves आणि they should know their rights about. आणि कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये असं बऱ्याचदा होतं की एक शुगर डॅडी कन्सेप्ट पण आहे. तर एज डिफरन्स मॅटर करतं का या गोष्टींमध्ये रिगार्डिंग जसं शुगर डॅडी कन्सेप्ट आहे की त्यात बऱ्याचदा होतं की जो मेल असतो त्यांचं एज मोस्टली 35च्या अबव्ह असतं आणि जी मुलगी आहे ती कॉलेज गोईंग आहे. तर मग रिलेशनशिप मध्ये एज काही मॅटर करतं का? ती एज मला नाही वाटत मॅटर करते बिकॉज आय हॅव सीन मॅनी ज्यांच्यामध्ये खूप एज डिफरन्स असतं. सो एज डझंट मॅटर इन अ रिलेशनशिप. व्हॉट मॅटर्स इन अ रिलेशनशिप इज युअर अंडरस्टँडिंग and respect आणि how you communicate with each other. That is more important. जे कमी वयाची मुली असतात they usually get attracted towards जे एज जे मुलांची असते बिकॉज कुठेतरी ना त्यांना ते मॅच्युअर मॅन पाहिजे असतं आणि समवेअर मुलींचे काय असतं दे वॉन्ट अ मेल हु इज जस्ट लाईक देअर फादर ऑल्सो ना. दे लुक फॉर दोज फीचर्स की हा तुला प्रिन्सेस सारखं ठेवतो मी, आय विल टेक. सो दॅट गेट्स देम इन टू दोज टाईप ऑफ रिलेशनशिप आणि ऑब्व्हियसली एज डिफरन्समुळे मॅच्युरिटीमुळे ही कॅन प्रोव्हाइड हिम द गर्ल विथ अदर थिंग्स. सो त्याच्यामुळे पण दे गेट अट्रॅक्टेड. बट एज डिफरन्स डझंट मॅटर इन अ रिलेशनशिप मला तसं वाटतंय. थोडंसं सायकी डिफरंट होऊ शकते पण आय डोंट थिंक इट मॅटर्स अ लॉट इन अ. आणि या सेक्शुअल रिलेशनशिपमुळे आपल्या एक फॅमिली एक मेंटल हेल्थ असते, पुन्हा फॅमिलीची एक मेंटल हेल्थ किंवा पर्सनल मेंटल हेल्थ यावरती काय काय परिणाम होऊ शकतात? सेक्शुअल हेल्थ डू अफेक्ट. म्हणजे इन केस अ पर्सनला काही मेंटल इश्यूज आहे लाईक डिप्रेशन वगैरे आहे. डिप्रेशनचं एक मेजर सिम्पटम असतं डिसइंटरेस्टेडनेस और त्याच्याने काही गोष्टीमध्ये मन नाही लागत. सो डेफिनेटली इफ डिप्रेशन आहे ते माणसाला सो त्याच्यामुळे ही वोंट बी एबल टू एन्जॉय द सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज. तो एक
आहे, एन्झायटी असते खूप लोकांना, ते लोकांमध्ये पण काही फोकस नाही होत. म्हणजे ते एक सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये आहे, ते सेक्शुअल प्रोसेसमध्ये आहे, पण काय होतं की फोकस नाही राहत, काय त्यांचं मन इकडे तिकडे भटकतं. सो दे आर नॉट एबल टू एन्जॉय द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. अजून खूप सारे मेंटल इलनेसेस आहेत ज्याच्यामुळे पण सेक्शुअल ऍक्टिव्हिटी इफेक्ट होऊ शकते, लाईक PTSD, खूप कॉमन वर्ड आहे PT मध्ये, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. म्हणजे तुमची पास्ट मध्ये तसं काही अब्यूज झालंय, म्हणजे सेक्शुअल अब्यूज, सेक्शुअल असॉल्ट, विच इज व्हेरी कॉमन इन इंडिया चाइल्डहुड मध्ये. सो काय होतं ना की वेनेवर एक माणसं तुम्हाला अप्रोच करतो सेक्शुअल ऍक्टिव्हिटीसाठी, तर तुम्हाला ते फ्लॅशबॅक्स येतात ते गोष्टीचे. सो अगेन यू आर नॉट एबल टू एन्जॉय दोज ऍक्टिव्हिटी. नंतर काय काय लोकांमध्ये बॉडी इमेज इश्यूज खूप असतं, की मी जाड दिसते, मी सुंदर नाही दिसत. सो इन्स्टेड ऑफ एन्जॉईंग द ऍक्ट, दे जस्ट थिंक की हाऊ आय एम लुकिंग, मध्ये जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुरू आहे मी कशी दिसते, तेव्हा फोकस नाही होत. अगेन दे एंड अप विथ डिससॅटिस्फाईड सेक्स लाईफ. देन काय काय अजून हजार असते मेंटल इलनेसेस, लाईक बुलिमिया नर्वोसा. बुलिमिया नर्वोसा म्हणजे इटिंग डिसऑर्डर आपण काउंट करू शकतो, की जिकडे लोकांना वाटतं की मी खाल्लं तर मी जाड होणार आहे. सो अगेन बॉडी इमेज इश्यूज त्यांना खूप असतं, आणि अगेन बिकॉज ऑफ दॅट दे आर नॉट एबल टू एन्जॉय देअर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. अगेन देर इज वन मेंटल इलनेस विच इज कॉल्ड बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर म्हणजे 2 पोल्स अपार्ट मूडचे, कधी खूप डिप्रेशन असणं, नाही तर खूप मॅनिक. मॅनिक म्हणजे खूप खुश असणं, नाही तर खूप उदास असणं. सो मॅनिक फेज मध्ये काय होतं की हायपर ऍक्टिव्हिटी, हायपर सेक्शुअलिटी, ओव्हर टॉकिटनेस, म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट, प्रत्येक म्हणजे वर 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 असतं. आणि डिप्रेशन मध्ये ते मॅनिक फेज मध्ये यू एन्जॉय युअर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, खूप मल्टिपल पार्टनर्स पण होऊ शकते तुमचे. सो अगेन अफेक्ट होते तुमची लाईफ. आणि डिप्रेशन मध्ये की काय इच्छाच नाही होत, काय करायचं मन नाही होत, त्याच्याने पण खूप अफेक्ट होऊ शकते तसं तुमची सेक्स लाईफ. सो हे काही काही मेंटल इलनेसेस आहे ज्याचा परिणाम होऊ शकतो तुमची सेक्शुअल हेल्थवर. ओके. आणि बऱ्याचदा असं होतं की फिट आणि फॅट, तर याच्यामुळे काही असा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे का? असं बऱ्याचदा होतं की जर तू फिट आहे तर सेक्शुअल लाईफ वरती त्याचा वेगळा परिणाम होतोय, आणि तू जर फॅट आहे तर बऱ्याचदा होतं की सेक्शुअल लाईफ वरती त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय. तर म्हणजे किती प्रमाणात याचा इम्पॅक्ट होतोय? फिट आहे, सो ऑलरेडी पर्सन फिट आहे, ते कॉन्फिडन्स लेवल बूस्टअप असतं की खूप चांगलं दिसतंय ना. सो ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स वाढतोय, एस्टीम वाढते. सो ऑटोमॅटिकली ते एन्जॉय करू शकते. आणि युजली म्हणजे तसं पोर्ट्रे आहे थ्रू मीडिया. आपण इतके वर्षापासून हिस्ट्री बघतोय, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, कुठेतरी जे फिट असतं ना, फिट म्हणजे परफेक्ट. सो जे अट्रॅक्शन असतं ना लोकांचं, ते मोस्टली फिट लोकांबद्दल जास्त असतं. ऑब्व्हियसली म्हणजे ते अफेक्ट होतं. फॅट, इफ यू आर अ फॅट पर्सन, ते ऑटोमॅटिकली तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ युअर बॉडी, की अरे मी नाही चांगलं दिसत, सो ऑटोमॅटिक तुमचं कॉन्फिडन्स पण लो असतं. आणि सेक्स मध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त इम्पॉर्टंट. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट, नाही होणार आहे तुमच्याशी काय. तुम्ही हे बघणार आहे की ठीक आहे, वेन आय एम नॉट विथ माय क्लोथ्स कसं दिसत असेल मी पार्टनरला, वेदर शी विल लाईक इट ऑर नॉट. आणि फॅटमुळे म्हणजे काय होतं ना, देअर आर अदर इलनेसेस ऑल्सो, म्हणजे जे काही होऊ शकतं, लाईक डायबिटीज होऊ शकतं, ब्लड प्रेशर होऊ शकतं, कोलेस्ट्रॉल तुमचं हाय होऊ शकतं. आणि हे जे आहे दीज इलनेसेस, दीज आर काउंटेड क्रॉनिक इलनेसेस आहे हे. आणि डायबिटीजमध्ये खूप सारे सेक्शुअल डिस्फंक्शन डेव्हलप होतं, की तुमचे जे ब्रेनवर जो सिग्नल्स येतं टू ऑल युअर बॉडी पार्ट्स, ते व्यवस्थित येत नाही. सो द पर्सन एंटअप्स विथ इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजे त्यांना इरेक्शन्स होत नाही. ब्लड प्रेशरमुळे की कोलेस्ट्रॉलमुळे जे स्मॉल वेसल्स आहे, ब्लड वेसल्स आहे, त्याच्यामध्ये ब्लॉक होऊ शकतं. अगेन इरेक्शन्स प्रॉपर होत नाही. अगेन ड्यू टू डायबिटीज काय होतं की सेन्सिटिव्हिटी कमी होते, म्हणजे जे न्यूरोपॅथी डेव्हलप होते खूप बॉडीमध्ये. सो अगेन सेन्सिटिव्हिटी कमी होते. सो यू कॅन एंड अप विथ आयदर इरेक्टाईल डिस्फंक्शन, नाही तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन पण होऊ शकतं. सो फिट आणि फॅटमध्ये तेच होतं की म्हणजे फिट आहे, यू आर डुईंग, म्हणजे टेकिंग प्रॉपर सेल्फ केअर आहे, स्ट्रेस तुम्हाला नाही आहे. आणि फॅटमध्ये तुम्हाला, फॅट कम्स विथ मेनी मेटाबॉलिक डिझिजेस, डायबिटीज, ब्लड प्रेशर, तर ऑटोमॅटिकली एक तर तुम्ही यू आर बॅटलिंग विथ दोज डिझिजेस. दुसरं की बॉडी इमेज इश्यूज पण खूप डेव्हलप होतं. सो अगेन सेक्शुअल हेल्थ ते डेफिनेटली ते लोकांमध्ये खूप अफेक्ट होते, आणि कॉन्फिडन्स पण लो होतो ते लोकांना. आणि मला हे विचारायचं की इरेक्टाईल डिस्फंक्शनिंग आहे ते कशामुळे होतं आणि क्युरेबल आहे का?
डिपेंड्स ऍक्च्युअली. त्याचे फिजिकल कॉजेस पण होऊ शकते. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय? ड्युरिंग अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी इफ यू आर नॉट एबल टू मेंटेन इरेक्शन enough to penetrate a female, so that is called erectile dysfunction, or you are not able to satisfy that female. ठीक आहे. सो त्याचे पण खूप वेगळे वेगळे कारण होऊ शकतं. जसे की फिजिकल, मेन आपण फिजिकलवर बोलतो, आणि सायकोलॉजिकल. फिजिकल म्हणजे जसे मी बोलले की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हा काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे की कंजेनायटल एनोमलीज म्हणजे लहानपणापासून काय प्रॉब्लेम्स आहे. सो ते पण एक रिझन होऊ शकतं इरेक्टाईल डिस्फंक्शनचं. आणि सायकोलॉजिकल मध्ये काय असतं की तुमचं फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स कधी झालंय, मे बी यू आर अंडर प्रेशर की अरे माझं फर्स्ट आहे, मी परफॉर्म करू शकणार की नाही. आणि ते एन्झायटीमध्ये काय असतं ना, जसं मी माझ्या पेशंटला सांगते, जसे माझे पेशंट्स म्हणतात ना की मॅडम जेव्हा मी इंटरकोर्ससाठी जातो, सो माझे इरेक्शन्स होत नाही. यंग पीपल ना 20 to 30 एज ग्रुप, त्यांच्यामध्ये युजली फिजिकल होत नाही, युजली सायकोलॉजिकल असतं. पण मी जेव्हा जातो सेक्शुअल इंटरकोर्ससाठी, ते काय होतं की माझं जे लिंग आहे ते लूज होतं. सो मी काय बोलले त्यांना की काय होतं ना, वेन एव्हर यू इन अ सिच्युएशन ऑफ स्ट्रेस, ते काय असतं, आयदर पडायची नाही ते लढायची. काय असतं की तेव्हा मध्ये काय असतं की बॉडी पूर्ण श्रिंक होते, यू मेक युअर मसल्स टाईट. सो द सेम हॅपन्स विथ द पेनिस की इट लुजेस इट इरेक्शन. आणि येस, स्ट्रेसमध्ये थोडेसे कॉर्टिझोल हॉर्मोन्स रिलीज होतात, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतं. सो सायकोलॉजिकल खूप आहे. मध्ये फर्स्ट नाईट फेलियर पण आपण कधी कधी म्हणतो, ते आहे. सायकोलॉजिकल मध्ये जसे मी बोलले की लो सेल्फ इस्टीम आहे, की तुम्हाला ओव्हर थिंकर आहे, की तुम्हाला हे विचार की अरे यार माझी बॉडी चांगली दिसत नाही, वेदर आय विल बी एबल टू अट्रॅक्ट माय पार्टनर ऑर नॉट. सो ते एक सायकोलॉजिकल रिझन होऊ शकतं. नाही तर तुमचे जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहे, लहानपणामध्ये अब्यूज वगैरे झाला आहे, सो दॅट कॅन ऑल्सो लीड टू इरेक्शन प्रॉब्लेम्स इन युअर फ्युचर लाईफ. बट बेसिकली मी ते माझे पेशंटला तसं म्हणते की इरेक्टाईल डिस्फंक्शन कॅन बी ट्रीटेड, वेदर इट इज सायकोलॉजिकल और वेदर इट इज फिजिकल. फिजिकलमध्ये येस, खूप सारे वेगळे प्रोसिजर्स पण होऊ शकतात. इनिशियली वी स्टार्ट विथ द मेडिसिन्स. फर्स्ट ऑफ ऑल लाईफस्टाईल मॅनेजमेंट करा. इन केस तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, मेक शुअर की यू कंट्रोल दोज डिझीजेस थ्रू मेडिसिन्स. दुसरं, एक्सरसाइज रेग्युलर करा, बिकॉज एक्सरसाइजने काय होतं ना की जे ब्लॉक्स वगैरे असते, और युअर बॉडी इज ऍक्टिव्ह, इट इम्प्रूव्ज युअर स्टॅमिना. आणि एक्सरसाइजमुळे ना बॉडीमध्ये गुड हॉर्मोन्स पण रिलीज होते, विच आर कॉल्ड एज फेरोमोन्स. सो फेरोमोन्सने इट गिव्स यू अ गुड फिलिंग, ए वा कॉन्फिडंट, सगळं चांगलं आहे. सो दॅट ऑल्सो हेल्प्स यू टू ओव्हरकम दॅट इरेक्टाईल डिस्फंक्शन. सो हे तर आहे. आणि इन केस इफ मेडिसिन्सनी नाही ट्रीट झाला, सो मेडिकल सायन्स इतकी ॲडव्हान्स झाली की देअर आर इम्प्लांट्स नाव विच यू कॅन गो फॉर, और देअर आर स्टंट्स ऑल्सो विच कॅन यूज, की इरेक्टाईल डिस्फंक्शन कॅन बी ट्रीटेड. आणि मला इतकी माहिती, विच आय टेल माय पेशंट्स ऑल्सो, की एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ अ सोल्युशन. कधी कधी लवकर सापडतं ते सोल्युशन, कधी कधी उशिरा सापडतं, पण सापडते. म्हणजे तसं नाही आहे की नाही मला ट्रीट नाही होणार आहे. सो हे ते कॉन्फिडन्स मला आहे, विच आय गिव्ह टू माय पेशंट्स ऑल्सो, की येस यू विल बी फाईन सून. सो दॅट गिव्स दॅट, इट ब्रिंग्स दॅट अ स्माइल ऑन देअर फेस ऑल्सो, की हा हे ट्रीट होऊ शकतं. आणि एक प्री इजॅक्युलेशन आहे, तर असं होतं की तुम्ही बोललेलं की जरा एज ग्रुप, सिनियर एज ग्रुप मध्ये जास्त होतोय. पण जनरल म्हणजे असं बघण्यात आलं किंवा कसे बरेचसे रिसर्च पेपर पब्लिश आहे की सध्याच्या युथ मध्ये जास्त दिसतंय. तर त्याचं काय रिझन असेल, किंवा बाकीचे जे काही व्यसनांचा त्याच्यावरती काही परिणाम होतो का? व्यसनांचे ते परिणाम होऊ शकतं. if you are a regular alcoholic, alcohol म्हणजे or for the performance also you take the alcohol, त्याच्यामुळे अफेक्ट होतो. बिकॉज अल्कोहोलमुळे वेरियस क्रॉनिक डिझीजेस डेव्हलप होते. ठीक आहे. सो एक हे रिझन आहे. लिव्हर डिझीजेस पण होऊ शकते. आणि लिव्हरमध्ये जे हॉर्मोन्स आहेत, सेक्स हॉर्मोन, टेस्टोस्टेरोन, त्याचं एक मेजर रोल असतं. सो दॅट कॅन बी वन रिझन. बट प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय, की इफ यू इजॅक्युलेट
within a seconds of penetration, that is called premature ejaculation. और जेव्हा तुम्ही एक्साइटेशन फेज मध्ये आहे तेव्हा पण तुमचं इजॅक्युलेशन होऊ शकतं. सो अगेन म्हणजे युथ मध्ये ते काय कॉमन झालंय, बिकॉज एक ते व्यसन लागलंय लोकांना, म्हणजे पॉर्नोग्राफीचे व्यसन खूप जास्ती लागलंय. सो खूप जास्ती झालंय पॉर्नोग्राफीचं. सो काय असतं ना की युजली युथ जे आहे दे आर इन टू मास्टरबेशन विच इज अ नॉर्मल थिंग. जसे माझं काय कालच एक पेशंट आलं होतं, सो ही इज नॉट डुईंग मास्टरबेशन सिन्स लॉंग. म्हणजे म्हटलं काय नाही करत तू, काय कुठेतरी युट्यूब वरती दाखवलं होतं की मास्टरबेशन केल्याने कमजोरी येते, डोळे खराब होतं, हात पाय गळतं. तर तसं नाहीये, म्हणजे एक हे रॉंग नोशन आहे. म्हटलं ज्यांनी युट्यूब वरती व्हिडिओ टाकलं होतं ते MBBS डॉक्टर होते का और प्रॉपर डॉक्टर होते का ते नाही माहिती. सो एक खूप रॉंग नोशन आहे की मास्टरबेशन केल्यानंतर तुम्हाला सेक्शुअल डिस्फंक्शन डेव्हलप होतं, पण तसं नाहीये. काय होतं ना की मास्टरबेशन इज अ नॉर्मल प्रोसेस, इट्स नॉट समथिंग बॅड. हा, बट इट शुड नॉट बी डन ऑन डेली बेसिस. काय होतं, डेली बेसिसवर केलं की त्याची सवय लागते, आणि जेव्हा सवय लागली की वेन यू आर विथ युअर पार्टनर, सो यू आर सो मच सॅटिस्फाईड विथ सेल्फ की तुम्हाला पार्टनरची गरजच नाही लागत, आणि दॅट लीड्स टू अनफुलफिल्ड सेक्स लाईफ इन युअर पार्टनर. सो काय युथ मध्ये वाढलाय, वी आर टॉकिंग अबाउट दॅट की पॉर्नोग्राफीचा यूज खूप वाढलाय. आणि पॉर्नोग्राफीमध्ये काय दाखवतं, इट्स अ हाय इंटेन्सिटी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. जसं तुम्ही बघितलं की फटाक्ष तुमचे जे ब्रेन सेल्स आहेत ते सिग्नल्स ते शूट अप होतं, आणि ग्रॅज्युअली तुम्ही बघत आले ते तुमचे बॉडीत सवय लागते ते की जसं काय बघितलं की फटाक्ष शूट होणं आणि इजॅक्युलेशन होणं. सो ते एक सवयमुळे लागतं. मग तसं नाही की त्यांना काय फिजिकल प्रॉब्लेम आहे ते गोष्टी, पण हे जे त्यांचे ब्रेन सर्किट्स तसे डेव्हलप होतं की इजॅक्युलेशन खूप फास्ट होतं त्यांच्यामध्ये. सो दॅट्स वाय युथ मध्ये हे जास्ती आजकाल कॉमन झालंय. अगेन नर्वसनेस, की जसं पार्टनर आला, अरे बापरे की होणार आहे की नाही, परफॉर्मन्स प्रेशर आणि यू इजॅक्युलेट, हे एक रिझन होऊ शकतं. असं आपण आधी बोललो की there are many videos regarding कि masturbation is a bad thing, so people usually avoid doing masturbation. म्हणजे 2-3 महिना होते की ते करत नाही, आणि when they go to their partner ते इजॅक्युलेट, म्हणजे लगेच इजॅक्युलेशन. बिकॉज मी खूप बेसिक एग्जाम्पल देते माझे पेशंट्सला की हम अगर घड़े में पानी डाल रहे हैं आणि उस आउटलेट नाही आहे, काय होणार, ओव्हरफ्लो होणार आहे. सो सेम इज हॅपनिंग विथ युअर मास्टरबेशन. जे सिमेंट बनतोय दॅट इज अ रेग्युलर प्रोसेस, एव्हरी सेकंड तो बनतोय बॉडीमध्ये, मेलची बॉडीमध्ये, आणि इफ यू डोंट डिस्कार्ड इट ते ओव्हरफ्लो होणार आहे, आयदर इन द फॉर्म ऑफ नाईटफॉल और वेन एव्हर यू आर विथ युअर पार्टनर, आणि खूप महिन्यापासून तुम्ही नाही केलं, वीक पासून नाही केलं, सो यू इजॅक्युलेट. आणि यंग बॉडी कशी असते की यू हॅव अ गुड डाएट, यू हॅव अ गुड लाईफ स्टाईल, सो ऑब्व्हियसली जे सीमेन आहे दॅट विल बी मेड व्हेरी फास्ट. सो अगेन ऑब्व्हियसली म्हणजे इफ यू डोंट डिस्कार्ड इट विल ओव्हरफ्लो. आणि ॲज द एज ॲडव्हान्सेस ना की थोडंसं मेटाबॉलिझम स्लो होतं, बॉडी पण स्लो होते ना, सो इतकी फास्ट सिमेंट बनत नाही. लेटर ऑन इतकी प्रॉब्लेम नाही अनलेस अँड अंटिल तुम्हाला काय मेडिकल इश्यूज नाही आहे. बट येस, इनिशियल मध्ये होतं, आणि यंग मेलमध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे की परफॉर्मन्स एन्झायटी, पुअर लाईफस्टाईल, रॉंग नोशन्स हे खूप, आणि ॲडिक्शन टू पॉर्नोग्राफी ते. आणि या व्यसनांचा सिमेंटच्या क्वालिटीवरती काही परिणाम होतो का? कधी कधी होतं, म्हणजे इट कॅन डिटोरिएट द क्वालिटी ऑफ युअर सिमेंट, पण इतकी मला नाही वाटत की होतं, बिकॉज आय हॅव नॉट सीन मच पेशंट्स रिगार्डिंग दिस थिंग. सो मला इतकी ते तसं आय हॅव नॉट कम अक्रॉस की खूप व्यसनी आहे त्याच्याने सिमेंटचा खूप जास्ती प्रभाव झाला. हा, अल्कोहोलिझममुळे होतं ते प्रॉब्लेम. येस, बिकॉज ऑब्व्हियसली अल्कोहोलिझम आहे, तुमच्या बॉडीचे प्रत्येक पार्ट खराब होतं त्याच्यामुळे, सो काहीतरी इफेक्ट तर होणार आहे तसं. सो आहे थोडंफार तर होतं ते की कधी कधी डिक्रीज होते क्वांटिटी और क्वालिटी, म्हणजे स्पर्म काउंट खराब होतं, हे खूप कॉमन आहे. आणि अगेन अल्कोहोलिझम मध्ये जे बॉडी पार्ट्स तुमचे खराब होते, सो अगेन यू एंड अप विथ इरेक्टाइल डिस्फंक्शन और प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, न्यूरोपॅथी, अल्कोहोलिक न्यूरोपॅथी, जसे डायबिटिक न्यूरोपॅथी असते तसे अल्कोहोलिक न्यूरोपॅथी पण होते की तुमचे जे सेन्सेशन्स आहेत ते टप्प्याटप्प्याने वीक होते, सो सेन्सेस नाही होत, सो इरेक्शन्सचा प्रॉब्लेम डेव्हलप होतोय पुढे जाऊन, तसं होऊ शकतं. आणि जनरल बघितलं जातं की सेक्स म्हणजे इंटरकोर्स, जे की पॉर्नमुळे ते प्रख्यात झालंय. तर पॉर्न बघणंच चुकीचं आहे की बघायला पाहिजे आपल्याला, की सध्या आपल्याकडे सेक्स एज्युकेशन ते कुठनं आलंय की युथला कुठे पॉर्नमुळे, की पॉर्न बघताय
पॉर्न बघणं इथे असं केलं जातंय म्हणजे हेच आहे. तर पॉर्न बघणं चुकीचं आहे की बघायला पाहिजे की त्याचा रेफरन्स म्हणून वापर करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे? पॉर्नला एंटरटेनमेंट म्हणून बघायला पाहिजे. आणि सेक्स म्हणजे फक्त इंटरकोर्स की आणखी काही? ओके, सो कमिंग टू पॉर्न बघायला पाहिजे की नाही, एंटरटेनमेंट मुळे इट्स ओके बघा, बट नॉट म्हणजे एज्युकेशन साठी नाही बघायची. बिकॉज काय होतं ना, पॉर्न बघून बघून एक ते डिसेन्सिटायझेशन क्रिएट होतं. म्हणजे ग्रॅज्युअली जसे अल्कोहोल असतं ना, आज 30 ml काम किया, 60 ml काम करेगा, आगे 90 ml काम कर. तसं पॉर्नचं पण असतं की ठीक आहे तुम्ही स्टार्ट केलं, तुम्हाला मस्त वाटलं, पण मे बी जे एक्साइटेशन पाहिजे ते ज्या तुम्ही आधी बघत होते तसं एक्साइटेशन पुढे येत नाही. सो देन यू गो टू ऑर हायर लेवल ऑफ पॉर्नोग्राफी. त्याच्याने काय होतं ना की तुमची रिअल लाईफ अफेक्ट होते. बस पॉर्नमध्ये जे दाखवतं दे आर मॉडेल्स, ठीक आहे. आणि लोकांना काय आहे ना की पॉर्नोग्राफीमध्ये जे लोकांना दाखवतं दे आर सुपर हिरोज. ते बरोबर, हा म्हणजे तसं नाही, म्हणजे दे शूट इन कट्स, तसं नाही. त्यांना काय वाटतं हाफ एन आवरच्या पॉर्नोग्राफी, बापरे किती जास्ती स्टॅमिना येते माणसामध्ये. सो हे खूप रॉंग नोशन असतं. आणि जनरली मुलांना परफॉर्मन्स प्रेशर आहे ना, हे सगळं बघून येतंय. म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स की अरे हे काय, म्हणजे इतकी परफॉर्मन्स, अरे मी ते काय नाही करू शकत. म्हणजे माझ्याकडे पेशंट तसं एक्झाम्पल घेऊन येतं की मॅडम उसमें तो इतना दिखाया, मैं तो 1 मिनिट भी नहीं परफॉर्म करता. अरे ठीक आहे, तुमचा पार्टनर सॅटिस्फाईड आहे ना, बेसिकली तुमचा पार्टनर सॅटिस्फाईड आहे, तुम्ही सॅटिस्फाईड, दॅट मॅटर्स. दॅट डझंट मॅटर की तुम्ही पॉर्नोग्राफीमध्ये काय बघितलं. सो अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स खूप जास्ती क्रिएट होतं. डिसेन्सिटायझेशन, जसं मी बोलले की ग्रॅज्युअली यू लर्न की म्हणजे थोडं 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 करून करून खूप जास्ती होतं आणि देन यू एंड अप विथ नथिंग. देन पॉर्नोग्राफीमध्ये ना वुमेनला खूप ऑब्जेक्टिफाय करतात. हे खूप चुकीचं आहे. त्याच्याने काय रॉंग बिहेवियर डेव्हलप होतं. यू जस्ट सी अ विमेन ॲज अ सेक्शुअल ऑर्गन अँड नथिंग लाईक दॅट. सो हे मी त्याच्यामुळे म्हणते की नाही बघायला पाहिजे. एंटरटेनमेंटसाठी ठीक आहे. देन बॉडी इमेज इश्यूज खूप डेव्हलप होते. माचोमॅन दाखवलं पण बॉडीमध्ये. साईजचा म्हणजे लोकांना काय वाटतं साईजचा इश्यू आहे, बिकॉज पॉर्नोग्राफीमध्ये जे दाखवलंय ते खूप मोठं साईज आहे. आणि त्याच्यामुळे मुलींचे पण एक्सपेक्टेशन तसं रेज होते. जसं माझ्याकडे कधी कधी मेल पेशंट्स येतं की मॅडम मेरी गर्लफ्रेंड बोल रही है, मेरी वाइफ बोल रही है कि छोटा साईज है तुम्हारे लिंग का. सो मी म्हणते की तसं नाही आहे. म्हणजे हे पण रॉंग, बिकॉज त्यांनी पॉर्नोग्राफीमध्ये तसं बघितलं, सो त्यांना तसं वाटतं. पण साईज डझंट मॅटर फॉर द सेक्शुअल ऍक्ट. हे लोकांना खूप रॉंग नोशन आहे की साईज मॅटर्स फॉर द सेक्शुअल ऍक्ट. साईज डझंट मॅटर. इट मॅटर्स व्हॉट इज युअर कम्युनिकेशन, युअर अंडरस्टँडिंग ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स. तुम्ही किती पार्टनरला एक्साइट करू शकता, स्वतः किती एक्साइट होऊ शकतं, दॅट डिपेंड्स अपॉन द थिंग्स अबाउट द सेक्शुअल इंटरकोर्स. पण येस, I would recommend की pornography should be for entertainment or learning की हा म्हणजे आपण अजून काय काय इनकॉर्पोरेट करू शकता सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये. हाऊ वी कॅन कर्डल अवर पार्टनर, हाऊ वी कॅन डेव्हलप न्यू वेज फॉर फोरप्ले. एक्सप्लोर करायसाठी वापरू शकतो आपण, नॉट फॉर रेफरन्स साठी, एज्युकेशन साठी नाही. त्याच्यासाठी बेटर गो फॉर, देर आर अदर बुक्स ऑल्सो. म्हणजे खूप सारे बुक्स असते की यू कॅन टेक रेफरन्स फ्रॉम देअर, जे काही सेन्शुअल बुक्स असते. इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर द व्हिडिओज, बेटर रीड दो सेन्शुअल कंटेंट. सो दॅट कॅन हेल्प यू इन युअर सेक्स लाईफ. आणि सेक्स म्हणजे इंटरकोर्स एवढंच आहे की त्यात काही आणखी आहे? सेक्स मध्ये लोकांना वाटतं इंटरकोर्स, बट सेक्स इज अ वास्ट सब्जेक्ट. मला तसं वाटतंय की इट शुड बी अबाउट द इंटिमेसी, हाऊ यू ट्रीट युअर पार्टनर, हाऊ यू टेक केअर ऑफ युअर पार्टनर ड्युरिंग द ऍक्टिव्हिटी, how you communicate with your partner during the sexual activity. So it's not only the sexual intercourse, it's about the overall well-being with your partner, म्हणजे how you are behaving with your partner. So लोकांना फक्त इंटरकोर्स वाटतं, but I see sex not as sexual intercourse, I see sex as love making, taking care of each other. तसं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की जोपर्यंत यंग आहेत कपल, तोपर्यंत त्यांना त्यांच्या त्या सेक्शुअल रिलेशनशिप बद्दल इंटरेस्ट असतो. पण असं बघण्यात येतं आपल्याला की जसं काही सिनियर एज ग्रुप मध्ये जात आहेत, तर असं जाणवत नाही की त्यांच्यामध्ये काही सेक्शुअल रिलेशनशिप आहेत. मग त्याचा इम्पॅक्ट पुढे त्यांच्या पर्सनल रिलेशनशिप वरती होतो का? होतं, खूप होतो. आणि मला काय वाटतं, म्हणजे तसं एक
टॅबू आहे की स्टिग्मा आहे, कलंक आहे सारखं, की जसं जसं तुमची एज वाढली ना भजन करा असं नाही की म्हणजे बायका येतं माझ्याकडे, म्हणजे त्यांचं नवरा घेऊन येतं की 50+ झाले आणि मेनोपॉज आला आणि बायका नाही आता लोक काय म्हणणार आहे, माझे भजनाचे दिवस आहे, माझ्या मुलांचं लग्न झालं, काय म्हणणार लोक, म्हणजे कसं वाटणार आहे मी तुमच्या बरोबर सेक्स. सो हे खूप रॉंग स्टिग्मा आहे मला वाटतं सोसायटीमध्ये, की हात जरी पकडला तरी कोणीतरी बघतील, कोणतरी बघतं. सो हे आहे तर अगेन मध्ये सेक्स एज्युकेशन नाही, आणि वी आर बॉट अप लाईक दिस ना, की सेक्स फक्त यंग कपल साठी असतं, ओल्ड कपल साठी फक्त भजन असतं. सो डेफिनेटली ऍज अ पर्सन एजेस सेक्स लाईफ थोडी वीक असते, मला तसं वाटतं, बिकॉज इट्स अ स्टिग्मा. पण तसं नाही होत वीक इफ यू कम्युनिकेट विथ युअर पार्टनर प्रॉपरली, की माझे जसे एज वाढते ते खूप सारे मेडिकल चॅलेंजेस डेव्हलप होते ना, डायबिटीज, ब्लड प्रेशर, बायकांमध्ये आर्थरायटिस, गुडघे दुखणं हे होणं. सो बेटर कम्युनिकेट विथ युअर पार्टनर ना, की तुम्हाला हे त्रास होत आहे, सो आपण आपली सेक्स लाईफ पुढे जाऊन कसं एन्जॉय करू शकता. सो बेसिकली हेअर द की फॉर अ गुड सेक्शुअल लाईफ इज कम्युनिकेशन विथ युअर पार्टनर. ट्रीट द चॅलेंजेस, तुम्हाला जसे आर्थरायटिस आहे की गुडघेचा त्रास आहे और एनी फिजिकल प्रॉब्लेम आहे जसे डायबिटीज वगैरे, तर मेक शुअर की इट शुड बी कंट्रोल सो दॅट इरेक्टाइल डिसफंक्शन और प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन शुड नॉट हॅपन. आर्थरायटिस आहे सो म्हणजे तुम्ही आईस पॅक्स की हॉट बॅग्स तेव्हा घेऊ शकता, सो तुमचं पेन रिलीफ होऊ शकतं. आणि जेव्हा तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं और आफ्टर रेस्ट तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही करू शकता, सो तेव्हा तुम्ही ट्राय करा. दुसरं, try other ways of intimacy. Focus on pleasure, not on performance. लोकांना काय वाटतं ना की नाही परफॉर्मन्स चांगलं व्हायला पाहिजे, अरे प्लेजर वरती फोकस करा ना तुम्ही. ट्राय टू फाइंड आउट अदर वेज ऑफ इंटिमेसी. म्हणजे यू जस्ट फोकस ऑन पेनिट्रेशन, तसं नाही व्हायला पाहिजे. फोकस ऑन कर्डलिंग, किसिंग, मसाज करा तुम्ही. ट्राय टू म्हणजे डिस्कवर दोज एरोजेनस झोन्स. म्हणजे काय होतं ना की तसं खूप कॉमनली म्हणतं की मेलचं एरोजेनस झोन मोस्टली लिंग असतं, पेनिस असतं, बट फिमेलची फुल बॉडी एरोजेनस असते. यू टच एनिवेअर नाईसली शी विल गेट अराउज्ड. सो हे तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन म्हणजे एज्युकेशन हे बद्दल पाहिजे की आपण काय काय करू शकतं. आणि ट्राय टू मेंटेन द इमोशनल इंटिमेसी. ठीक आहे प्रॉपर सेक्स नाही झाला, इट्स ओके, इमोशनल इंटिमेसी मेंटेन करा ना, क्वालिटी टाइम स्पेंड करा, फिरायला जायचं, गप्पा मारायची, काहीतरी कॉमन हॉबीज डेव्हलप करायची. ऑटोमॅटिकली तुमची इमोशनल इंटिमेसी झाली ना की फिजिकल इंटिमेसी ऑटोमॅटिकली होते. सो दॅट इज अ रॉंग नोशन की ॲज यू एज युअर सेक्स लाईफ डिटोरिएट्स. आणि एजमुळे काय होतं फिमेल्समध्ये जसे मेनोपॉज आल्यानंतर व्हजायनल ड्रायनेस खूप होते आणि हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग्स. आणि आजकाल जसं जसं हे मीडियाचा इन्फ्लुएन्स झाला ना, बिकॉज आय हॅव नेव्हर सीन माय मॉम और माय आजी सेइंग की मला हॉट फ्लॅशेस होत आहे, मला हे त्रास होतं, बट हे मीडियामुळे अरे मूड स्विंग्स होतं, अच्छा मेनोपॉज आहे तुझं. सो हे खूप कॉमन आहे, बट दिस कॅन बी ॲड्रेस की ठीक आहे तुम्हाला व्हजायनल ड्रायनेस आहे, सो यू कॅन यूज लुब्रिकंट फॉर दोज थिंग्स. और हॉट फ्लॅशेस आहे और हॉर्मोनल, बिकॉज मेनोपॉज मध्ये काय होतं ना, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे हॉर्मोन्स असते फिमेल्स मध्ये तो डिक्रीज होते आणि त्याच्याने पिरियड्स जाते त्यांचे आणि ओव्युलेशन होत नाही. सो तुम्ही HRT म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी पण यूज करू शकता, ज्याच्याने तुमचे हॉर्मोन बॅलन्स होऊ शकते. अँड येस अगेन यू कॅन एन्जॉय युअर सेक्स लाईफ. आणि म्हणजे काय आहे ना की आय थिंक कम्युनिकेट विथ युअर पार्टनर की हे हॉट फ्लॅशेस होतं, मूड स्विंग्स होतं, जेव्हा मला बरं वाटेल सो वी कॅन गो फॉर इट. सो कम्युनिकेशन इज द की टू अ गुड हेल्दी सेक्स लाईफ पोस्ट अ सर्टन एज ऑल्सो. हा आता जे मूड स्विंग्स आहेत, तर मूड स्विंग्स हे जनरली आजार आहे की जनरल म्हणजे हा प्रकार काय की सोशल मीडियाला दिलेला सिंड्रोम आहे. कारण की जनरली मोस्टली असं बघण्यात आलेलं की जे मुली किंवा मुलं सोशल मीडियाचं कन्झम्पशन जास्त आहे त्यांच्याबद्दलच चर्चा असते की मूड स्विंग्स. कारण की याच्या आधी की ज्या आपल्या काही मोठ्या बहिणी आहेत किंवा त्यांच्या मैत्रिणी किंवा आपल्या फॅमिली आई किंवा काकू अशा
त्यांचं कधी ऐकलेलं नाहीये की मूड स्विंग्स आहेत. आणि जनरल ऐकतोय की ज्यांचं सोशल मीडियाचं कन्झम्पशन जास्त आहे त्यांचंच मूड स्विंग बद्दल जास्त बोलणं असतं. तर हा सोशल मीडिया सिंड्रोम आहे की हा खरंच काही आजार आहे? खरंच आहे, मी हे नाही म्हणत की खरंच नाही आहे, बिकॉज जसं मूड स्विंग्स फिमेल लाईफ सायकल मध्ये 3-4 वेळा म्हणजे स्टेजेस मध्ये होऊ शकतात. जसे की आजकाल खूप जास्ती आहे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, त्याच्यामुळे मूड स्विंग्स होणं खूप कॉमन आहे. म्हणजे फिमेल्स नो दिस थिंग, बिकॉज काय असतं ना की बिफोर ऑनसेट ऑफ पिरियड जे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे 2 हॉर्मोन असते फिमेलमध्ये ते फ्लक्च्युएट असतं वर खाली आणि दीज आर व्हेरी इमोशनल हॉर्मोन्स. ठीक आहे, सो तेव्हा मूड स्विंग्स होणं खूप कॉमन असतं. दुसरं पोस्टपार्टम म्हणजे लगेच आफ्टर डिलिव्हरी जे हे अगेन जे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे हॉर्मोन्स आहेत ते थ्रू आउट द प्रेग्नन्सी हे 20 टाइम्स वाढतं टू मेंटेन द प्रेग्नन्सी. पण जसं प्रेग्नन्सी कम्प्लीट झाली म्हणजे बाळ झालं की हे शार्प डिक्लाइन होतं आणि अगेन म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये खूप खुश ठेवत होते हे हॉर्मोन, पण डिक्लाइन झाल्यानंतर काय होतं की अगेन म्हणजे डिप्रेसिव्ह थोडंसं आपण खूप ऐकतो पोस्टपार्टम ब्लूज, पोस्टपार्टम डिप्रेशन. सो आहे मेडिकल हे कंडिशन, बट हां विथ द इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मीडिया पीपल केम टू नो की हां हे मूड स्विंग्स आहे. सो म्हणजे इसको हवा ज्यादा बना दिया गया, तसं नाही आहे. म्हणजे होतं मूड स्विंग बट इट कॅन बी ट्रीटेबल. सो हां मूड स्विंग्स आहे ते खरं आहे, पण सोशल मीडियामुळे आजकाल अगेन हर दूसरी औरत को मूड स्विंग्स हो रहा है तसं झालंय. पण आहे ते, दॅट इज अ मेडिकल कंडिशन. इट्स नॉट की आपण फक्त बोलतो की मूड स्विंग, इट्स इज अ मेडिकल कंडिशन. बरोबर. आणि बरं काही मुलींना सेक्स करताना त्रास होतो, तर तो पेनिट्रेशनच्या वेळेस त्रास जो होतो सुरुवातीला एक फर्स्ट टाइम सेकंड टाइम होतो तर तो नॉर्मल आहे. पण बऱ्याचदा असं होतं की त्यांना कंटिन्यू तो त्रास होतो, तर तो कंटिन्यू होणारा त्रास पण नॉर्मल आहे की हा आजार आहे? नाही, कंटिन्युअस म्हणजे फर्स्ट सेकंड टाइम ठीक आहे त्रास होऊ शकतं, और इन केस प्रॉपर फोरप्ले नाही झाला तुमची सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये तेव्हा पण त्रास तर नॉर्मल आहे. पण इन केस कंटिन्युअस त्रास आहे म्हणजे काय मेडिकल कंडिशन होऊ शकते त्याच्यावर, लाईक पॅल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज, जेव्हा की पॅल्विसचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये सूज येते. सो तेव्हा इफ यू पेनिट्रेट सो तेव्हा दुखतं. एक हे पॅल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज आहे, एक एंडोमेट्रियोसिस नावाची एक बिमारी असते युटरसला, ते पण झाल्यानंतर इफ यू गो फॉर द पेनिट्रेटिव्ह सेक्स तेव्हा पण पेन होतं. आणि पोस्ट डिलिव्हरी स्टिचेस दिले आहे की खूप पेनफुल डिलिव्हरी झाली आहे की कट झालाय की टिअर झालाय, ते हील झाल्यानंतर स्कारिंग झाली. सो अगेन म्हणजे जेव्हा तुमचं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी होणार आहे ते पेन होणं स्वाभाविक आहे. बट येस इट कॅन बी ट्रीटेड. म्हणजे जे काय इन्फेक्शन आहे तुम्ही प्रॉपर अँटीबायोटिक्स की अँटी फंगल मेडिसिन्स यूज केल्यानंतर ते इन्फेक्शन जाऊ शकतं. इन केस तुम्हाला स्कारिंग झाली आहे आणि टाके वगैरे आहे की स्टिक्चर्स डेव्हलप झाले, सो तुम्ही प्रॉपर गायनोकोलॉजिस्टला कन्सल्ट करा, सो दे कॅन हेल्प यू टू ट्रीट दॅट थिंग. सो हां म्हणजे फिजिकलमुळे पण हे पेन होऊ शकतं आणि कधी कधी सायकोलॉजिकलमुळे पण होऊ शकतं. लाईक तुमचं जे फर्स्ट और सेकंड सेक्शुअल इंटरकोर्स झालं ते खूप पेनफुल झालं, मे बी बिकॉज ऑफ XY रिझन. सो काय असतं ना की ग्रॅज्युअली यू डेव्हलप दॅट फिअर की जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी होणार मला त्रास होणार, म्हणजे सबकॉन्शियसली तसं आहे. सो येस सायकोलॉजिकल रिझन्स खूप होऊ शकते की तुम्ही इंटरेस्टेड नाहीये सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये पण तरी पण होतं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी तुमचं, सो प्रॉपर लुब्रिकेशन नाही होत तेव्हा. सो वेजाइनल ड्रायनेसमुळे फ्रिक्शन होते पेनिट्रेशनची वेळा, सो अगेन ते पेनफुल असतं. देन लाईफस्टाईल डिझिजेस अगेन की ओव्हरवेट आहे की क्रॉनिक डिझिजेस आहे तुम्हाला, सो अगेन तेव्हा पण एन्जॉयबल नाही होत की पोट तुमचं मोठं आहे, सो पेनिट्रेशन ते प्रॉपर होत नाही, अगेन पेनफुल अँड यू आर नॉट एबल टू एन्जॉय. सो दीज आर द रिझन्स की पेन होऊ शकते आणि कंटिन्युएशन मध्ये पेन होऊ शकतं, पण अगेन इट कॅन बी ट्रीटेड विथ प्रॉपर गायडन्स. तसं आहे. आणि एक परफॉर्मन्स प्रेशर जे मुलं घेतात की आपल्या बोलण्यात आलेलं परफॉर्मन्स प्रेशरचे बरेचसे तुमच्याकडे पेशंट आहेत, तर ते परफॉर्मन्स प्रेशर मुलांनी टॅकल कसं करायला पाहिजे आणि परफॉर्मन्स प्रेशर मुलांवरतीच का असतं? नाही, परफॉर्मन्स प्रेशर फिमेल्स वरती पण असतं. माझे खूप सारे फिमेल पेशंट्स आहेत, सो दे ऑल्सो फील दॅट प्रेशर की कसं परफॉर्म होणार आहे. बट मेल अगेन जे परफॉर्मन्स प्रेशर येतं सोसायटीवरून, म्हणजे जसे माझे काय काय पेशंट्स येतं ना, सो दे जस्ट टेल मी की माझा मित्र म्हणलं होतं की एक रात्रीमध्ये 3-4 वेळा तो सेक्स करतो है ना, आणि मला ते एकच वेळा पण नाही होत.
सो तो परफॉर्मन्स प्रेशर तिथे राहिला की कसं म्हणजे त्याचं कसं होतं, माझं काय नाही होत. सो परफॉर्मन्स प्रेशर तिकडे येतो. देन अगेन जसं आपण आधी बोललो पॉर्नोग्राफी, त्याच्यामध्ये दाखवतं अर्धा 1-1 तास चालू असतं त्यांची ऍक्टिव्हिटी. सो तिकडे पण की मे बी माझी बायकोवर माझी पार्टनरने ते बघितलं असेल, सो तिची एक्सपेक्टेशन तशी असेल आणि मी नाही परफॉर्म करू शकला, माझा लेवल इकडे आहे. सो मी म्हणजे अगेन ही कम्स इन टू परफॉर्मन्स प्रेशर. पण आजकाल मी खूप कॉमनली परफॉर्मन्स प्रेशर कुठे बघते, प्रेग्नन्सीची वेळ. ठीक आहे, आजकाल थोडंसं कपल्स मध्ये काय झालंय ना की वन्स दे गेट मॅरिड दे वॉन्ट टू एन्जॉय देअर लाईफ फॉर 4-5 years. नंतर देन दे प्लॅन फॉर द प्रेग्नन्सी. सो 3-4 म्हणजे एक ते तसं लग्नाची एज थोडीशी वाढत चालली आहे आणि आफ्टर दॅट यू टेक 4-5 years फॉर एन्जॉयमेंट. नंतर तुम्हाला पाहिजे की आता बाळ पाहिजे. आता तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हटले की तुम्हारे पास सिर्फ 2 साल ही हैं, कर लो नहीं तो फिर प्रॉब्लम होने लगेगा. सो तेव्हा काय होतं ना, देन अगेन दे कम इन टू परफॉर्मन्स प्रेशर. बायकांना इतकी तेव्हा नाही होत बिकॉज डॉक्टर त्यांना एक पिरियड सांगतो, ओव्युलेशन पिरियड. आय डोंट नो यू नो नॉट. ओव्युलेशन पिरियड म्हणजे पिरियड झाल्यानंतर 10th to 21st डे ओव्युलेशन पिरियड असतं, जेव्हा ओव्हरीवरून अंडी रिलीज होतं, विच एज स्पर्म फर्टिलायझर्स आणि त्याच्याने बाळ तयार होतं. सो गायनेक मोस्टली सांगते की यू हॅव टू डू दिस इन दिस पिरियड, नाही तर तुम्हाला बाळ नाही होणार आहे. आता ते टेन्शन मध्ये की होणार आहे की नाही, अगेन परफॉर्मन्स प्रेशर आणि द पर्सन एंड अप्स विथ इरेक्टाईल डिस्फंक्शन. म्हणजे फक्त त्यांचं हे लिमिटेड इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं की जेव्हा बायकांचा 10वा दिवस सुरू झाला 21 दिवसापर्यंत त्यांना इरेक्शन्स येतच नाही. पुढे मागे सगळे इरेक्शन्स येतात पण तेव्हा नाही. सो परफॉर्मन्स प्रेशर तिकडे पण होतं. हा, मेल्सला थोडं जास्ती असतं, फिमेल्सला असतं थोडंफार बिकॉज दे वॉन्ट की त्यांचा पार्टनर पण खुश राहायला पाहिजे. दे शुड परफॉर्म वेल विथ द पार्टनर, दे शुड सॅटिस्फाय देअर पार्टनर. सो फिमेल्सला असतं, बट ॲज कम्पेअर टू मेल त्यांना कमी असतं. मेल इगो पण असतो की हा, म्हणजे मेल इगो पण असतं आणि त्यांना काय वाटतं की जजमेंट, फिअर ऑफ बिंग जज्ड. ठीक आहे की ही वॉज नॉट एबल टू perform, then means he is not a man. Like I get patients की त्यांच्या फॅमिलीमध्ये जे मुलीची फॅमिली वाले म्हणतात त्याला नपुंसक आहे. नपुंसक, बट नपुंसक इज नॉट अ वर्ड ऍक्च्युअली. नपुंसक म्हणजे की इफ अ पर्सन इज नॉट एबल टू फर्टिलाइज अ फिमेल, म्हणजे की बाळ नाही, पण त्यांना इरेक्शन नाही होत, अंडर प्रेशर नाही होत, त्यांना हे काय नाही कळत, त्यांना हे वाटतं की हे नपुंसक आहे. सो हे खूप जनरलाइज टर्म्स यूज करतात फॅमिलीवाले पण. सो अगेन दॅट कम्स टू द मेल इगो की अरे मी नाही तसं आहे. सो हा, प्रेशर तिकडे पण येतं मेल्सला खूप जास्ती. आणि बऱ्याचदा आपण सोसायटीमध्ये बघतो की मुलींना जर काहीही असं एक सेक्शुअल प्रॉब्लेम असला तर त्या मैत्रिणीसोबत शेअर करतात, हॉस्टेलमध्ये घरी बहिणीसोबत शेअर करतात, आईसोबत शेअर करता येतं. पण मुलांचं तसं नाही होत. आपल्या इथे मेलनी सेक्शुअल प्रॉब्लेम शेअर करावा असं वातावरण कधी नव्हतंच आणि अजूनही नाहीये. कारण की अजूनही आता युथ जरी पकडले, नवीन मुलं जरी पकडले, कॉलेज गोईंग जरी, तरी ते मित्रासोबत कधी शेअर करत नाही की त्यांचा सेक्शुअल प्रॉब्लेम काय आहे, की परफॉर्मन्स प्रॉब्लेम आहे किंवा काय कुठल्या आहे त्याच्यामुळे. तर तो प्रॉब्लेम कशामुळे होतोय आणि कसा सॉल्व्ह करता येईल? ओके, सो म्हणजे तुमचा हे प्रश्न आहे की हे प्रॉब्लेम मध्ये ज्यांना ते सेक्शुअल डिस्फंक्शन होतंय. नाही म्हणजे माझं म्हणायचं असं होतं की बऱ्याचदा मुलींना डिस्कस करता येतात, ती एक सवय आली आहे, ती आईसोबत डिस्कस करतात, बहिणीसोबत करतात, तर मुली करतात डिस्कस, त्यांचे सेक्शुअल काही प्रॉब्लेम असल्यानं करतात, मुलं नाही करत. तर हा बऱ्याचदा मला वाटतं हा सेक्शुअल प्रॉब्लेम असण्यापेक्षा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे की ते शेअर नाही करत. तर का याच्यावरती काय करायला पाहिजे आणि असं का होतं की का शेअर नाही केलं जात आणि ते त्यांनी शेअर करायला पाहिजे, यासाठी तुमचं काय सजेशन असेल? की शेअर काय नाही करत, मला वाटतं असे ते त्याच्यामुळे शेअर नाही करत. काय ते एक खूप फेमस कहावत आहे ना की मर्द को दर्द नहीं होता. सो ते आहे की त्यांना वाटलं की इफ मला काही प्रॉब्लेम झालं आणि मी शेअर केलं तर लोक मला वीक म्हणणार आहे की अरे तू किती वीक आहे, तुला इतकीच त्रास होत आहे. आणि कुठेतरी एक फिअर ऑफ जजमेंट असतं. म्हणजे माझ्याकडे जेव्हा पेशंट्स खूपदा येते ना असे, दे डोंट टेल मी देअर आयडेंटिटी ऑल्सो. कसं त्यांना वाटतं की प्रायव्हसी ब्रीच होणार आहे ना, की मी त्यांना सांगितलं की मी हे आहे आणि डॉक्टरना माहित पडलं मी इतकी मोठा माणूस आणि मला सेक्शुअल प्रॉब्लेम झालाय आणि दे विल जज मी अबाउट इट. सो त्याच्यामुळे ते नाही करत. मे बी फिमेलला ते भीती नाही राहत जजमेंटची जास्ती.
सो फिअर आहे, कॉन्फिडेन्शियलिटी, तर त्यांना वाटतं की इन केस मी बोलले की मला सेक्शुअल प्रॉब्लेम आहे, सो कुठेतरी कॉन्फिडेन्शियलिटी ते लीक होणार आहे आणि लोकांना कळणार आहे. बिकॉज इंडियामध्ये ना जसं कल्चर आहे ना, सेक्स इज ऑलवेज ट्रीटेड ॲज अ डर्टी थिंग, सिनफुल थिंग. म्हणजे इफ यू टॉक अबाउट सेक्स, टॉक इट बिहाइंड द डोर्स, डोंट टॉक इट ओपन. म्हणजे ओपन कन्व्हर्सेशन नाही होत. लाईक वी हॅव सीन ना स्मॉल किड्स, म्हणजे त्यांनी काय कपडे वगैरे नाही घातले, सो व्हॉट वी से, हा शेम शेम, हा शेम. म्हणजे आधीपासून तसं झालंय तुमची अपब्रिंगिंग की इफ यू आर नॉट वेअरिंग क्लोथ, इफ यू आर नॉट कव्हरिंग युअर जेनायटल एरियाज, दॅट इज अ शेम. सो तसं अपब्रिंगिंग झाले की इफ यू टॉक अबाउट सेक्स, सो इट इज अ शेमफुल थिंग. सो दॅट्स वाय मला वाटतं की लोक फॉरवर्ड येत नाही की त्यांना प्रॉब्लेम आहे. आणि जस्ट फिअर ऑफ जजमेंट, कॉन्फिडेन्शियल, ते तर आहे. आणि बिहाइंड एव्हरीथिंग मला वाटतं सेक्स एज्युकेशन जे नाही दिले जात शाळामध्ये, की ओपन प्लॅटफॉर्म्स नाही आहे सेक्स एज्युकेशन बद्दल, बिकॉज ऑफ दॅट हे प्रॉब्लेम खूप जास्ती मोठा झाला आहे. आणि मुलींना काय असतं की विथ मॉम दे कॅन टॉक, सो त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही की ताईशी बोलले की काकूशी बोलले, सो त्यांना नाही होत. बट अगेन इट इज ऑल्सो बिहाइंड द डोर्स. लाईक I belong to a center region, Madhya Pradesh. So तिकडे आधी मी बघत होते जेव्हा आय वॉज व्हेरी स्मॉल की बारात जब जाती है, सो घर की जो औरतें हैं ना, वो एक रूम में बंद होके दे प्ले गेम्स, म्हणजे जे लग्नानंतर गेम्स असतात, नवरा बायकोचे गेम्स असतात. सो बट दॅट वॉज ऑल्सो बिहाइंड द डोर. आणि वी एज किड्स वर नॉट अलाउड इन दॅट रूम. काय ते दे यूज टू क्रॅक नॉन व्हेज जोक्स आणि ऑल दोज थिंग, बिकॉज अगेन सेक्स इज अ टॅबू इन इंडिया. सो ओपनली बोलत नाही कोणी त्याच्याबद्दल. सो अगेन शेमफुल, सिनफुल त्याच्यामुळे आहे की पीपल डोंट टॉक अबाउट इट पॉझिटिव्हली. आपल्याला मोस्टली सेक्स एज्युकेशन एकतर मैत्रिणींनी सांगितलेलं किंवा मित्रांनी काही गोष्टी सांगितलेल्या त्याच्यावरनं पास होत आहेत. पण गव्हर्नमेंट काही करते का यासाठी की सेक्स एज्युकेशन किती महत्वाचं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. गव्हर्नमेंट काही, तुम्ही आता बोलताना माझे बोलले की काही टोल फ्री नंबर्स आहेत किंवा काही, तर गव्हर्नमेंट काही करतंय का याबद्दल? नाही, डेफिनेटली गव्हर्नमेंट आजकाल खूप ऍक्टिव्ह आहे सेक्स एज्युकेशन मध्ये, बिकॉज माय किड्स आर इन स्कूल आणि तिकडे आय कॅन सी की ओपन डिस्कशन असतं रिगार्डिंग सेक्शुअल. आय डोंट नो मध्ये किती शाळामध्ये ते डिस्कस असतं, बट जे माझे मुलं जे शाळेमध्ये तिकडे ते ओपनली डिस्कस होतं. बिकॉज वन्स आय आज माय सन की मी तुला सेक्स एज्युकेशन देते, ते नाही मुझे स्कूल में सारा सिखाते मत बताओ. सो तसं आहे. सो बट देर आर वेरियस, युनिसेफ कडून पण थोडेसे प्लॅटफॉर्म्स तसे डेव्हलप झाले आहे. यू कॅन गुगल इट की ते आहे. देन देर इज मायो क्लिनिक्स, तिकडे मेडिकल सेक्स इन्फॉर्मेशन प्रॉपरली देतं. देन देर इज लिव्ह मॅटर्स इंडिया, ते एक फेमस वेबसाईट आहे, तुम्ही ते पण विजिट करू शकता, वेअर ते टीच यू अबाउट सेक्स एज्युकेशन, कन्सेंट, एक्सप्लोरेशन, इंटिमेसी ते शिकवतं. आणि दे आर मेनी पॉडकास्ट ऑल्सो, लाईक व्हेजाइनल मोनोलॉग्स, खूप फेमस पॉडकास्ट आहे. सो दे आर ऑल्सो यू कॅन गो अँड एक्सप्लोर की काय तुमचे सेक्शुअलिटी बद्दल काय प्रश्न वगैरे आहे. सो ते आहे. देन देर आर सर्टन असोसिएशन्स विच ऑल्सो गिव्ह यू सेक्स इन्फॉर्मेशन, और सेक्स काउन्सिलिंग म्हणू शकता की सेक्स एज्युकेशन, लाईक फॅमिली Planning India. So these are some famous website or platforms or association where a person can get sexual information about themselves. Okay. आणि ते मायो क्लिनिक म्हटलं तर ते क्लिनिक गव्हर्नमेंट रन करते? नाही, इट्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऍक्च्युअली, रन बाय फ्यू डॉक्टर्स. म्हणजे इतकी इन्फॉर्मेशन नाही आहे, बट हा मध्ये ते ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते तिकडे. म्हणजे तसे नाही आहे मिसकन्सेप्शन्स, मिसलिडिंग इन्फॉर्मेशन नाही आहे, बट थोडं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग फिमेल अॅनाटॉमी और मेल अॅनाटॉमी, सेक्स एज्युकेशन, कन्सेंट, ते काय आहे तिकडे दिलेलं आहे तसं. आणि सेक्स एज्युकेशन बद्दल जर तुम्हाला काही एक बुक किंवा मॅगझिन असं काही सजेस्ट करायचं झालं तर कुठली असेल ती? युजली ते आजकाल लोक सोशल मीडिया जास्त प्रेफर करतात. सो जे मी तुम्हाला सांगितले की लिव्ह मॅटर्स इंडिया आहे, युनिसेफ कडून आहे, फॅमिली प्लॅनिंग. सो युजली आय रिकमेंड दोज प्लॅटफॉर्म्स फॉर बेटर सेक्स एज्युकेशन, बिकॉज तिकडे ना people are also available to interact with you. So in case तुम्हाला काय misconceptions develop झाले, so you can go over there also. अच्छा. आणि एक सेक्स एज्युकेशन बद्दल जर तुम्हाला आपल्या युथला आणि एक सिनियर
एज ग्रुपला जर काही एक मेसेज द्यायचा झाला तर काय द्याल तुमच्या साईडने की युथला आधी? युथला मी तेच देणार आहे की सेक्शुअल हेल्थ इज अबाउट ओव्हरऑल वेलबिंग. इफ यू हॅव अ गुड sex education, that means you are respecting yourself, you are respecting your body. So yes, and don't get carried away with the societal norms or taboos. Go to appropriate platforms to get that information. ते आहे. आणि एज ग्रुप मध्ये तुम्ही म्हटलं की ओल्ड एज ग्रुपला तुम्ही काय सांगणार आहे? सो रिगार्डिंग दॅट की सेक्स इज पॉसिबल इन एनी एज ग्रुप. तसं नाही की सेक्स की उम्र नहीं होती. सेक्स कैन बी डन anytime, anywhere, and means age is not a limit. And if proper communication आहे, इमोशनल इंटिमेसी प्रॉपर आहे, अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे, रिस्पेक्ट खूप आहे, सो यू कॅन एन्जॉय युअर सेक्स एनी टाइम ऑफ युअर लाईफ. आणि सेक्सोलॉजिस्ट कडे जाण्यासाठी मुलाचं वय 18 असणं गरजेचं आहे का? तसं माझ्याकडे ते मोस्टली 18+ येतं, बिकॉज अगेन जसं आपण बोललो ना की टॅबू आहे, सिनफुल शेम, सो युजली येत नाही. सर्टन टाइम्स पेरेंट्स डू कम टू मी विथ देअर किड्स, म्हणजे 12-13 वर्षाची एज ग्रुपमध्ये आहे, आणि विथ द एक्सपोजर ऑफ सोशल मीडिया ना, आणि जेव्हा जे पॅन्डेमिक होतं, सो क्लासेस सगळे बंद होते, लॅपटॉप, मोबाईल, त्याच्यामुळे थोडा एक्सपोजर वाढलाय. सो they get exposed to this pornography very early. So तेव्हा सवय लागते मुलांना. So with that problems ते येतं माझ्याकडे, because as a sexologist and I am a psychiatrist also. So जेव्हा सवय लागते तेव्हा पण लोक येतात, आणि काय प्रॉब्लेम झाले तेव्हा पण लोक येतात. So yes, पेरेंट्स डू कम टू मी. कधी कधी 15-16 वर्षांच्या मुलांना पण हे कळतं की कुठेतरी प्रॉब्लेम झाले, दे अप्रोच मी, बट येस विथ देअर पेरेंट कन्सेंट I ask them to come. आणि yes, sometimes they come alone with their parents' consent, or they involve their parents to come to my clinic. अच्छा, किंवा जर पेरेंट नसले तरी चालतील? म्हणजे काय अगेन ना, प्रायव्हसी, कॉन्फिडेन्शियलिटी ते मेंटेन करायला. बट म्हणजे इफ तो 18 आत आहे, सो येस, युजली वी नीड देअर पेरेंट फॉर देअर कन्सेंट. तसं आहे, काय मायनर आहे तो. ओके मॅम, तुम्ही आज उघड उघडच्या प्लॅटफॉर्म वरती आलात आणि आम्हाला सेक्स एज्युकेशन बद्दल बरंच काही शिकवून चाललेत, तर त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.